विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ही पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 199.3 ओव्हरहेड लाईन पोलची उभारणी याची माहिती पाहिली। आज आपण लेसन क्रमांक 200 म्हणजे ॲल्युमिनियम कंडक्टरची जोडणी याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास ओव्हरहेड लाईनची जोडणी काय, ॲल्युमिनियम कंडक्टर वापरताना घ्यावयाची काळजी काय, ओव्हरहेड लाईनची तपासणी काय, प्राथमिक सुरक्षा काय, या सर्व माहिती आपल्याला घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात। ओव्हरहेड लाईनची जोडणी, त्या ओव्हरहेड मध्ये ॲल्युमिनियम कंडक्टर्स आपल्याला जोडायचे असेल तर विविध प्रकारचे कनेक्टर सुद्धा वापरावे लागतात आणि हेच कनेक्टर्स बघा, एक म्हणजे स्लीव जॉइंट असेल, दुसरा म्हणजे स्ट्रेट कनेक्टर्स असेल, तिसरा म्हणजे व्हाईस क्लॅम्प कनेक्टर असेल, त्याच्यानंतर नटबोल्ट कनेक्टर असेल। त्या व्हाईस क्लॅम्प कनेक्टरलाच आपण पॅरलल ग्रूव्ह सह टॅब्स पण म्हणतो। स्लीव जॉइंट्स आणि ट्विस्टेड जॉइंट बघा, एक लंबाकृती असलेले ॲल्युमिनियम स्लीव हे जॉइंट करावयाच्या कंडक्टरवर बसविले जाते आणि नंतर या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे त्यांची ट्विस्टिंग करायची। सर्व प्रकारच्या ॲल्युमिनियम कंडक्टरसाठी एक स्लीव पुरेशी असते, तर आपले जे ACSR कंडक्टर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड या कंडक्टरसाठी दोन कॉन्सेंट्रिक स्लीव असे वापरायचे। ॲल्युमिनियम भागाकरता एक आणि स्टील भागाकरता एक वापरायचं। 15 मिलीमीटर पेक्षा जास्त व्यास असलेल्या कंडक्टर्सना ट्विस्टेड जॉइंट वापरले जातात। मित्रांनो, कॉम्प्रेशन जॉइंट, जे पण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड कंडक्टर्स आहेत हे त्या कॉम्प्रेशन जॉइंट द्वारे जोडले जातात आणि ज्यांना आपण आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन स्लीव असतात। ही मोठी स्लीव ॲल्युमिनियमची असते आणि ती पूर्ण कंडक्टरवर बसवली असते आणि लहान स्टीलची जी स्लीव असते ती वायरच्या स्टील भागासाठी वापरली जाते। जे कंडक्टर्स जॉइंट करायचे आहेत ते एकानंतर एक त्या स्लीव मध्ये बसवले जातात आणि हाताने किंवा मग हायड्रॉलिक कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ते दाबले जातात आणि हे जे सर्व प्रकारच्या ॲल्युमिनियम कंडक्टरसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्रेशन जॉइंट मध्ये हे सगळे कनेक्टर्स वापरायचे। स्ट्रेट थ्रू कनेक्टर्स किंवा टॅब्स, मित्रांनो, दोन स्ट्रेट लाईन जोडण्यासाठी दोन प्रकारचे कनेक्टर वापरायचे। एक म्हणजे स्ट्रेट स्लीव आणि नट कनेक्टर आणि दुसरा म्हणजे कॉम्प्रेशन कनेक्टर। स्ट्रेट स्लीव आणि नट कनेक्टर बघा, दोन स्ट्रेट रन वायरचे जॉइंट करायचे असेल तर दोन प्रकारचे कनेक्टर वापरायचे। स्ट्रेट स्लीव आणि नट कनेक्टर या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये असलेली स्लीव म्हणजे काय, गोल किंवा लंबाकृती हे असते आणि ती कॅडमियमचा मुलाम असलेल्या ब्रास किंवा ॲल्युमिनियम पासून बनवलेले असते। कंडक्टर हे स्लीव मध्ये बसवले जातात आणि नटच्या साहाय्याने असे घट्ट केले जातात। कॉम्प्रेशन कनेक्टर, या प्रकारच्या पद्धती ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये कंडक्टर जे आहेत ते कंडक्टर्सला काय दोन्ही टोकांना दिलेले असते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांची अरेंजमेंट, ते नटाच्या साहाय्याने जोडलेले जातात। मित्रांनो, पॅरलल ग्रूव्ह असलेले जे व्हाईस क्लॅम्प कनेक्टर्स असतात त्यामध्ये त्याचे जे मेन पॅरामीटर्स आहेत ते बघा, त्याच आपण त्याला काय म्हणतो, व्हाईस क्लॅम्प कनेक्टर किंवा टॅब्स विथ पॅरलल ग्रूव्ह PG। याच्यामध्ये एक असतो स्टँडर्ड PG क्लॅम्प, दुसरा म्हणजे युनिव्हर्सल PG क्लॅम्प, तिसरा म्हणजे बायमेटॅलिक युनिव्हर्सल पॅरलल ग्रूव्ह क्लॅम्प, फोर्थ वन इज U-bolt क्लॅम्प, फिफ्थ वन इज नट कनेक्टर अँड द फिफ्थ वन इज स्प्लिट बोल्ट कनेक्टर। मित्रांनो, जे स्टँडर्ड PG क्लॅम्प आहे ते बघा, हे जे क्लॅम्प्स असतात यांची रचना हे सगळ्या प्रकारचे तुम्ही बघा, त्यामध्ये ॲल्युमिनियमचे दोन अर्धे भाग असतात आणि प्रत्येक त्याच्या मध्यभागी अर्धवर्तुळाकृती असे पॅरलल ग्रूव्ह असतात। जेव्हा कंडक्टर आत बसवला जातो तेव्हा गॅल्वनाइज स्टील नट आपल्याला छट करावा लागतो आणि हे जे ग्रूव्ह असतात ते फक्त समान आकाराचे कंडक्टर जोडण्यासाठी आपण वापरतो। युनिव्हर्सल PG क्लॅम्प, याची रचना ही तुम्ही बघू शकता की यामध्ये किंचित निराळ्या प्रकारचे जे पण त्याचा आकार आहे तो थोडासा डिफरंट आहे, म्हणजे ग्रूव्ह विविध आकाराचे कंडक्टर असे बसवण्यासाठी आपण करतो। त्यांना एकच बोल्ट असतो आणि ह्या क्लॅम्प जड कामासाठी नसतात, बट तुम्ही डिस्ट्रीब्युशन लाईन कडून
टॅपिंगचे अल्युमिनियम कंडक्टरद्वारे जोडणी जेव्हा करता तेव्हा ह्या क्लॅम्पचा तुम्ही उपयोग करू शकता. बायमेटालिक युनिव्हर्सल पॅरलल ग्रूव्ह क्लॅम्प, त्याला आपण म्हणतो BMPG क्लॅम्प. याची रचना तुम्ही बघू शकता की हा ब्रास बॉडी समवेत कॅडमियल प्लेटिंग पासून बनवलेला असतो. हे जे दोन अर्धे भाग आहेत हे गॅल्वनाइज बोल्टद्वारे घट्ट केले जातात. ग्राहकास सप्लाय देताना कॉपर वायर अल्युमिनियम कंडक्टर सहित जोडण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. यू बोल्ट क्लॅम्प, याचा आकार तुम्ही बघू शकता की यू शेप्ड आहे. याच्यामध्ये जे यू बोल्ट आपण वापरतो जे की कन्व्हेन्शनल स्ट्रेट बोल्टच्या मानाने अधिक दाब देऊन बनू शकतात. या प्रकारचे क्लॅम्प जड कामासाठी वापरले जाणाऱ्या कंडक्टर मध्ये वापरले जातात. नट आणि बोल्ट हे जे कनेक्टर असतात ते दोन प्रकारचे असतात. आता नट कनेक्टर तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्हाला डायग्राम मध्ये कळेल. याच्यामध्ये कसं असते, आरपार छिद्र असते आणि त्यातून कंडक्टर टाकून त्याचा जॉईंट केला जातो आणि ते बोल्टच्या साहाय्याने घट्ट केले जाते. स्प्लिट बोल्ट कनेक्टर, याची जी डायग्रामची रचना आहे तुम्ही बघा. याचा जो बेस आहे म्हणजे पाया हा दोन भागामध्ये विभागले गेलेला आहे. जॉईंट करायचा कंडक्टर यामध्ये टाकून ते बाहेरील नटच्या साहाय्याने घट्ट केला जातो. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही अल्युमिनियम कंडक्टर वापरणार तेव्हा काय काय काळजी घ्यायची हे पण एकदा शिकावं लागेल. प्रिकॉशन्स टू बी फॉलोड व्हाईल युजिंग अल्युमिनियम कंडक्टर्स. अल्युमिनियम वायर कॉपर वायरला जोडताना अनेक अडचणी असतात. कारण की अल्युमिनियम कंडक्टर जेव्हा आपण कॉपर कंडक्टरला जोडतो तेव्हा ते जे अल्युमिनियमवर जमा होणारी जी ऑक्साईड आहे ती फिल्म कॉन्टॅक्टवर परिणाम करते. त्यासोबत वीज वहनाची कार्यक्षमता, कॉन्टॅक्टची स्वच्छता आणि जॉईंटवर सुद्धा अवलंबून असते. यासाठीच अल्युमिनियम कंडक्टर कॉपर कंडक्टर सोबत जोडताना त्याच्या कंडक्टिव्हिटी बाबत जास्तीत जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते. ओव्हरहेड लाईनची तपासणी, एखाद्या इंजिनियरच्या मार्गदर्शनाखाली आपण ट्रान्सफॉर्मर किंवा इतर साधनाला त्या सर्व्हिस लाईनला जोडण्यापूर्वी त्या लाईनवर प्रेशर व्होल्टेज टेस्ट घेणे गरजेचे आहे. जे पण आपले लाईन व्होल्टेज म्हणजे आहे त्याचं जे लाईन चार्ज करण्यापूर्वी 500 व्होल्टच्या मेगरने त्याची टेस्ट केली जाते. हाय व्होल्टेज लाईनसाठी ही टेस्ट 2500 व्होल्ट / 5000 व्होल्टच्या मेगरने घेणे आवश्यक असते. डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी मेगर टेस्ट ही समाधानकारक आहे आणि इंजिनियरच्या उपस्थितीमध्येच लाईन चार्ज केली जाते. मित्रांनो, प्राथमिक सुरक्षा, त्यालाच आपण म्हणतो की प्रिलिमिनरी सेफ्टी प्रोसिजर काय. ओव्हरहेड लाईनवर काम करताना शटडाऊनची परवानगी घेणे, त्यासोबत अर्थ रॉडचा उपयोग करणे. तिसरं म्हणजे सेफ्टी बेल्टचा वापर करणे. फोर्थ वन इज पोल स्ट्रक्चरचे निरीक्षण करणे. आणि नेक्स्ट मध्ये काय की काम योग्य कशा प्रकारे होईल याचा आपण अंदाजा घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे काम करतो त्यासोबत सीडीचा जे आहे हे सीडीचा योग्य वापर करणे सुद्धा आवश्यक आहे. या सगळ्या बाब जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहेत, कारण की सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला आवश्यक वाटते ते सगळ्या गोष्टी करायच्या. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ओव्हरहेड लाईनची जोडणी कशी असते, अल्युमिनियम कंडक्टर वापरताना काय काय काळजी घ्यायची, ओव्हरहेड लाईनची तपासणी कसं करायचं, प्राथमिक सुरक्षा कसं करायचं, हे सर्व पॉइंट पाहिले आणि तुम्हाला या सगळ्या पॉइंटवर होमवर्क सुद्धा करायचा आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 200 म्हणजेच अल्युमिनियम कंडक्टरची जोडणी याची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 201 म्हणजे डोमेस्टिक सर्व्हिस लाईन साठी जे आई रूल्स आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे YouTube चॅनल आहे IBVP ऑनलाईन या YouTube चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.